आज कासेगाव जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये दोन्ही गणाचे उमेदवार व जिल्हा परिषद मतदारसंघाचे कासेगावचे उमेदवार राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाच्या वतीनं आज शुभारंभ होतोय प्रचाराचा। यासोबत आपल्यासोबत बोलण्यासाठी शरदचंद्र पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष देवराज पाटील दादा आहेत। तर नेमकी जाणून घेऊया की कशा पद्धतीने घोडदौड असणार आहे। दिवस अगदी थोडे आहेत, त्यामुळे कशा रचना असणार आहेत, काय नेमके मुद्दे आहेत निवडणुकीचे हे दादांकडून जाणून घेऊया। दादा नमस्ते। नमस्कार दादा, प्रथम तर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार दादा यांचे अकाली निधन हे झालेलं आहे, काय भावना आहेत? आज आमचा कासेगाव जिल्हा परिषद गटातला या ठिकाणी प्रचाराचा शुभारंभ होता। पण आम्हा सर्वांच्यासाठी, कार्यकर्त्यांच्यासाठी एक दुःखद घटना आमच्या सगळ्यांच्या कानावर आम्ही ऐकली आणि टी व्हीवर वगैरे पाहिली। त्यामुळं या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा आणि त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी जे विमानातनं येत होते त्यांचा त्या विमानाचा अपघात झाला। त्यामुळं त्या विमानामध्ये जे मृत्युमुखी पडले त्या सगळ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहून आम्ही हा कार्यक्रम या ठिकाणी आटोपता घेतला। कारण आम्हा सगळ्या कार्यकर्त्यांच्या दृष्टीनं आम्ही एकत्रित सगळ्यांनी या सगळ्या प्रक्रियेमध्ये या पक्षामध्ये काम केले आणि एक राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून आम्ही या ठिकाणी त्यांना श्रद्धांजली वाहतो। दादा, आता निवडणुकीचा काळ आहे, अंतिम दिवस राहिलेले आहेत। आता कासेगाव मतदारसंघाची जबाबदारी आपल्याकडे आहे, पूर्ण जिल्ह्याची जबाबदारी आपल्याकडे आहे। कसं बघताय या निवडणुकीकडे? आम्हाला निश्चितपणानं खात्री आहे की आम्हा सगळ्यांचे नेते आदरणीय आमदार जयंतरावजी पाटील साहेब, आमचे तालुक्याचे इथले तासगाव कवठेमंकाळचे आमदार रोहितदादा पाटील आणि आमच्या जिल्ह्यातले सगळे प्रमुख राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्र पवार पक्षाचे आणि काँग्रेस आणि आमच्या बरोबर जी आघाडी आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची, शिवसेनेची, त्या आघाडीबरोबर आम्ही निश्चितपणानं या जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर जिल्ह्यातल्या या ठिकाणी आम्ही सत्ता मिळवू असा आम्हा सगळ्यांचा या ठिकाणी विश्वास आहे। दादा, हा तुमचा बालेकिल्ला मानला जातोय, आपला उद्योग समूह इतका मोठा आहे, साहेबांचं काम इतकं मोठं आहे, काय नेमके मुद्दे असणार आहेत आता निवडणुकीमध्ये? आम्ही सगळ्यांनी विकासाच्या मुद्द्यावर नेहमीच निवडणूक लढवलेली आहे। कारण आम्हा सगळ्यांचा विचाराचा वारसा आणि या ठिकाणी जे सगळे विचार आहेत ते कैलासवासी लोकनेते राजाराम बापूंचा आम्हा सगळ्यांना वारसा आहे। त्यामुळं बापूंचा वारसा म्हणजे विकासाचा वारसा आणि शाश्वत वारसा असल्यामुळं आदरणीय जयंत पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि आम्हा सगळ्यांचे युवा नेते आदरणीय प्रतीकदादा यांच्या मार्गदर्शनाखाली या परिसरामध्ये आणखी विकास गतीनं कसा येईल, कारण बऱ्याचशाच प्राथमिक गरजा या मतदारसंघातल्या, या विभागातल्या, या तालुक्यातल्या आम्ही पूर्ण केलेल्या आहेत। त्यामुळं आणखी काही जे पानंद रस्ते असतील किंवा अन्य काही सेवा सुविधा त्या आणखी या जनतेला अपेक्षित आहेत। कारण आता नवीन बदल, नवीन प्रवाह या ठिकाणी विचार नवीन येतो, त्यामुळे नवीन नवीन संकल्पना येतात। त्या संकल्पनेतनं जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आम्हाला या मतदारसंघामध्ये आणखी काही नवीन देता येईल का, या दृष्टीनं आम्हा सगळ्यांचा या ठिकाणी प्रयत्न असताना हाच अजेंडा आमचा विकासाचा असणार आहे। दादा, ही निवडणूक आपल्याला आपल्या वडिलांशिवाय लढवायला लागते, कारण ह्याच्या अगोदर जनार्दन काकांचा तालुक्यासह सगळ्यांचा प्रभाव होता मतदारसंघावरती, आज त्यांची कमी कशी खाल होती? निश्चितपणानं कैलासवासी जनार्दन काकांनी या विभागामध्ये, या सगळ्या परिसरामध्ये या त्यांचे घरटी संबंध होते, तालुक्यामध्ये तर होतेच, पण या नेरले, कासेगाव, धोत्रेवाडी, येवलेवाडी, केदारगाव, काळामवाडी, वाटेगाव, सगळ्या भाटवडे, तांबे, धोत्रेवाडी, येवलेवाडी या सगळ्या परिसरामध्ये त्यांचे घरटी संबंध होते आणि एक कुटुंबातला सदस्य म्हणून लोक त्यांना या ठिकाणी वावर करत होते। त्यामुळे निश्चितपणानं काकांची कमी आम्हाला या निवडणुकीमध्ये या ठिकाणी आहेच, पण तरीसुद्धा काकांची जरी कमी असली तर काकांचा विचारांचा वारसा आम्ही घेऊन जातोय। त्यामुळे निश्चितपणानं ही जनता आमच्या सगळ्यांच्या पाठीमागं आजही ठामपणानं निश्चितपणानं उभी आहे असं आम्हाला सगळ्यांना कार्यकर्त्यांना वाटतंय। दादा, आष्ट्याची नगरपालिका असेल, ईश्वरपूरची असेल, अभूतपूर्व यश मिळालं, त्या सगळ्याचे कुठतरी ह्या निवडणुकीवर परिणाम होऊ शकतो का? निश्चितपणानं गेल्या 8-9 वर्षामध्ये स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुका या ठिकाणी सरकारनं आणि काही यंत्रणांनी जाणीवपूर्वक लांबवल्या होत्या। अशा पद्धतीची परिस्थिती लोकांच्या मध्ये भावना या ठिकाणी निर्माण झाल्या होत्या। पण हे जर दोन निकाल वरून ईश्वरपूरचा आणि आष्ट्याचा जर निकाल बघितला तर आम्हाला एक चांगलं यश, म्हणजे उत्तम यश आदरणीय साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्हा सगळ्यांना मिळालंय। त्यामुळं आम्हा सगळ्या तालुक्यातल्या कार्यकर्त्यांची या ठिकाणी इच्छा असेल, अपेक्षा असेल, या ठिकाणी अधिक गतीनं वाढलेली आहे। त्यामुळं मतदारांचा सुद्धा इथल्या नेतृत्वावर निश्चितपणानं विश्वास आहे, अशा पद्धतीचं मत आमचं सगळ्यांचं तयार झालंय। त्यामुळे आम्हाला विजयाच्या बाबतीत कुठलीही अडचण नाही अशा पद्धतीची या सगळ्या तालुक्यामध्ये आमची परिस्थिती आहे। दादा, अगदी शेवटचा प्रश्न, आपण जिल्ह्याचं आपल्याकडे नेतृत्व आहे,
कालचा दिवस हा नेत्यासाठी खूप कष्टाचा असतोय, माघारीचा. नाराजी नाट्य सगळं थांबलंय का आणि आता कशा पद्धतीने रचना आहे तालुक्याची, जिल्ह्याची? निश्चितपणानं जिल्ह्यामध्ये आम्ही सगळ्यांनी, मग आदरणीय जयंत पाटील साहेब असतील, आदरणीय आमदार विश्वजित कदम असतील, त्याचबरोबर खासदार विशाल पाटील साहेब असतील किंवा अन्य काही जिल्ह्यातले प्रमुख नेते मंडळी आहेत, रोहितदादा असतील, आमदार रोहितदादा असतील, या सगळ्यांनी एकत्रितपणे सगळ्या एकत्रित विचारांची आघाडी या ठिकाणी केलेली आहे. त्यामुळं कालचा आमच्या आघाडीच्या बाबतीतला तरी बराचसाच नाराजीचा विषय आमच्या तरी कानावर कुठं नाही किंवा तशा पद्धतीची नाराजी दूर करण्यात आमचे सगळे नेते मंडळी यशस्वी झालेले आहेत आणि एका ताकदीनं आम्ही सगळे मंडळी आमच्या सगळ्या विभागामध्ये कामाला लागलोय आणि त्याची सुरुवात ही झालेली आहे. दादा, आता इथून पुढच्या काळामध्ये आमच्या चॅनलच्या माध्यमातून वारंवार आपली चर्चा होत राहील. तर आता आपण आज प्रचाराचा शुभारंभ होतोय, काय आव्हान कराल मतदारांना? मतदारांना माझं एवढंच आव्हान आहे की पुरोगामी विचाराच्या पाठीमागं या ठिकाणी राहिलं पाहिजे. अलीकडच्या काळामध्ये काय झालंय, अनेक ठिकाणी नारळ फोडण्याची प्रथा अलीकडच्या काळामध्ये चालू आहे. मी बऱ्याच ठिकाणी बघितलं, निवडणुका आल्या की 20-25 ठिकाणी प्रत्येक गावामध्ये नारळ फोडले जातात आणि त्याचा परत इलेक्शन झाल्यानंतर किंवा निवडणूक झाल्यानंतर कुठेही पाठपुरावा या ठिकाणी नसतो. त्यामुळे जनतेला माहिती आहे कामं या जिल्ह्यातली, या तालुक्यातली आदरणीय जयंत पाटील साहेब आणि काँग्रेस विचाराच्या आघाडीनं या ठिकाणी होत आहेत. त्यामुळे जनतेला माझं आव्हान आहे की शाश्वत विकासाच्यासाठी आम्हा सगळ्या मंडळींच्या मागं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्र पवार या पक्षाच्या पाठीमागं किंवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या सगळ्या मंडळींच्या पाठीमागं आणि काही ठिकाणी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी घड्याळाचं जे चिन्ह आहे त्या ठिकाणी आमच्या जतला, शिरायला अशा पद्धतीची आघाडी आहे. तर अशा ठिकाणी आम्हा सगळ्या मंडळींच्या पाठीमागं आपला सगळ्यांचा आशीर्वाद उभा करावा एवढीच विनंती आहे. ओके, धन्यवाद.